हॅलो. आवाज येतोय? हाँ चल लेते हैं। ओके. AWS स्टार्ट करायचे. AWS कन्सोल सर्च करायचं. आता ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी AWS अकाउंट कसं क्रिएट करायचं ते सांगत आम्हाला. ठीक आहे. सिम्पली aws.amazon.com, देन क्रिएट AWS अकाउंट. इथं साइनअपचं एक UI ओपन होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. ईमेल ऍड्रेस टाकायचा आणि एक अकाउंट, जसं आपण इन्स्टाला आयडी बनवतो तशी अकाउंट आयडी टाकायची. सिक्युरिटी कोड दीजिएगा अभी. 521 240. हॅलो. सर लेक्चर चालू आहे. हा. त्यांनी इथं पासवर्ड क्रिएट करायचा. त्यानंतर इथं सगळं पर्सनल, इथं पर्सनल यूज करायचं. डिटेल्स फिल करायच्या यानंतर म्हणजे पर्सनल डिटेल्स फिल करायचे, ऍड्रेस वगैरे. त्यानंतर इथं कार्ड इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. इथं पॅन असेल तर पॅनला एस करायचं, पॅन कार्डचे डिटेल्स टाकायचे. देन नेक्स्ट स्टेप येते. नेक्स्ट स्टेप वरती तुमच्या कार्डवरनं एक ₹2 पेमेंट होतं. ठीक आहे. तर त्यासाठी एक ओटीपी येतो. ओटीपी टाकून तुमचं पेमेंट कम्प्लीट होतं आणि त्यानंतर तुमची आयडी क्रिएट होते. AWS अकाउंट क्रिएट होतं. ओके. माझं ऑलरेडी AWS अकाउंट आहे, तर मी फक्त लॉग इन करून घेतो. ठीक आहे.
असं कोणी आहे ज्यांच्याकडे AWS अकाउंट नाहीये सध्या जे जॉईन आहेत त्यांच्यामध्ये? हॅलो. हॅलो. आवाज येतोय? हा हॅलो. हा, असं कोणी आहे का त्यांचं अकाउंट नाहीये? आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांकडे अकाउंट आहे सो. माझ्याकडे नाही सर. कॅशिश. ओके. तुम्ही प्रोसेस बघितली आता? सेम प्रोसेस यूज करायची. हो. सिम्पली अकाउंट क्रिएट करायला तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागतील. सगळं पर्सनल डिटेल्स, ईमेल ऍड्रेस आणि एक पॅन कार्ड आणि तुमचं डेबिट कार्ड हे पाहिजे असेल तुम्हाला. ठीक आहे. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन आपण, जर तुम्ही लावलेलं नसेल तर आपण बघणार आहे ते पुढे. ओके. जर तुमचं नवीन अकाउंट असेल तर असं रिसेंटली विजिटेड मध्ये काही एक दिसणार नाही तुम्हाला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, केव्हा पण तुम्ही अकाउंट क्रिएट केलं त्यानंतर लॉग इन केल्यानंतर इथं हे हे दिसतंय बघा, एशिया पॅसिफिक. हे जे दिसतंय इथं तुमचं हो जी बघतो. युजर आयडी ती युजर आयडी दिसल. आणि इथं तुम्हाला एक रिजन दिसल, एशिया पॅसिफिक. ते मे बी तुमचं बाय डिफॉल्ट एकतर ओहायो सिलेक्टेड असेल किंवा डिफरंट कोणतंही एक असेल. तर त्यावेळेला काय करायचं, त्याला स्पेसिफिकली एशिया पॅसिफिक मुंबई AP साऊथ 1 ला सिलेक्ट करायचे. ओके. हे का करायचंय ते आपण बघणार आहे, त्याचं रिझन तुम्हाला कळेल अजून. ठीक आहे. आता AWS कन्सोल मध्ये तुम्ही सगळे ऑप्शन्स आता नवीन जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला एक काय म्हणतात त्याला, एक ओव्हरवेल्मिंग असतील की हे काय काय होतं इथं. इथं तुमचं अकाउंट सेंटर आहे जिथं तुमचं अकाउंटची इन्फॉर्मेशन असणार आहे. नेटवर्कचा इश्यू, नेटवर्क स्लो आहे. इथं तुमचं अकाउंट डिटेल दिसतील. तुमचं काय ID काय, नेम काय, तुम्ही काय काय यूज केलंय, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे. त्यानंतर हे सगळं, हे सगळं आपण बघणार आहे वन बाय वन. ठीक आहे. इथं बिल्स मध्ये, पेमेंट्स मध्ये तुम्हाला सगळं दिसेल. आधीचे जे बिल्स जनरेटेड आहे ते बिल्स दिसतील. पेमेंट्स, तुम्ही पेमेंटसाठी कोणते प्रेफरन्सेस यूज केले ते दिसतील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्याला येस सर. जी मोस्टली यूज करायची आता, हा जो UI आहे हा पूर्णपणे तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल कंपनीमध्ये वर्क कराल असा सेम दिसणार नाही. तुम्हाला स्पेसिफिकली फक्त काही जे सर्व्हिसेस आहेत त्याच तुम्हाला दिसतील. त्या का ते आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. आता सध्या फक्त या UI सोबत आपण फेमिलियर होतो. ओके. जस्ट
तो इथं आल्याच्या नंतर तुम्ही AWS चा लोगो आहे त्याच्यावरती क्लिक केलं तुमचं रिफ्रेश होणार, कन्सोलला येणार तुम्ही बेस. ठीक आहे. इथनं तुम्ही थीम वगैरे चूज करू शकता कोणती पाहिजे तुम्हाला ती. ठीक आहे. हे रिजनचं कन्फर्म झालंय. त्यानंतर इथनं आहे एक क्लाउड शेल. ही आपण बघणार आहे अजून याच्यामध्ये काय काय करू शकतो सगळे ऑप्शन्स वगैरे ते बघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं हे जे काय म्हणता याला ऍप्लिकेशनचा आयकॉन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस दिसतील. ओके. फ्रॉम A to Z. Analytics, application integration, blockchain, business application, cloud, financial management, then compute, containers, ह्या कॅटेगरीज आहेत. ठीक आहे. इथं ऑल ऍप्लिकेशन्स यूज केलं तर तुम्हाला इकडं ऍप्लिकेशनची लिस्ट दिसणार. ऑल सर्व्हिसेस, तर या A to Z तुम्हाला सर्व्हिसेस दिसतील. ए वरनं कोणत्या कोणत्या आहेत, यू वरनं कोणत्या कोणत्या आहे. यू वरनं काय, AWS युजर नोटिफिकेशन, लाईकवाईज एक्स रे, एक्स वरनं एक्सरे मध्ये काय होतं तर अनालाइज अँड डिबग युअर ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. म्हणजे मॉनिटरिंग साठी यूज होते ते. NW वरनं काय, वेब शील्ड, AWS वेल आर्किटेक्चर टूल, वर्क डॉक्स, वर्क मेल, वर्क स्पेसेस. ठीक आहे. हे मल्टिपल येस. तुम्हाला सर्व्हिसेसची लिस्ट दिसेल. S3 ग्लाशियर, अमेझॉन सेज मेकर. S3 तुम्ही ऐकलं असेल, स्टोरेज साठी आपण यूज करतो. ग्लाशियर पण स्टोरेज साठी यूज करतो. बेसिकली स्टोरेज सर्व्हिस आहे S3 आणि ग्लाशियर. देन अमेझॉन क्यू, देन बिझनेस डेव्हलपर, QLDB, अजून काय, रेडशिफ्ट आहे. ठीक आहे. या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही इथनं बघू शकता A to Z. जर तुम्हाला स्पेसिफिकली कम्प्यूट कॅटेगरीमध्ये काय काय येतं तर कम्प्यूट मध्ये काय, ऍप रनर आहे, बॅच आहे, EC2 आहे, EC2 ग्लोबल आहे, EC2 इमेज बिल्डर आहे. इलास्टिक बीन स्टॅक आहे, लॅमडा आहे, लाईट सेल आहे. ठीक आहे. त्यानंतर डेटाबेसेस आहे. डेटाबेसेस मध्ये काय काय, ऑरोरा DB आहे, RDS आहे, DSQL आहे, डॉक्युमेंट DB आहे, डायनामो DB आहे, इलास्टिक कॅश आहे, ई स्पेसेस आहे, मेमोरी DB आहे, नेपच्यून आहे. नेपच्यून एक डेटाबेस आहे, रिलायबल ग्राफ डेटाबेस आहे. ठीक आहे. या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला दिसतील. मॅनेजमेंट अँड गव्हर्नन्स याच्यामध्ये काय, क्लाउड फॉर्मेशन आहे, क्लाउड ट्रेल आहे, क्लाउड वॉच आहे. हे तिघही काय आहेत तर आपण हे यूज करतो मॉनिटरिंग साठी. ग्राफाना आहे, डॅशबोर्ड, हेल्थ डॅशबोर्ड, लॉन्च विझार्ड, प्रोमोथ्यूस आहे, प्रोटॉन आहे. ओके. या एवढ्या सर्व्हिसेस सध्या AWS मध्ये आहेत. मग आता एक क्वेश्चन येतो, आपल्याला सगळ्याच शिकायचे आहेत का या एवढ्या? सगळ्यात शिकू शकतो का? नाही सर. बरोबर. एवढ्या सगळ्या शिकणं प्रॅक्टिकल नाही. राईट. एवढं मोठं त्याचं पेज आहे, तुमच्या कॅटेगरी वाईज डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामधनं इथं ज्या दिसत आहे सध्या, कोणकोणते दिसत आहेत, लॅमडा, डायनामोडीबी, क्लाउड ट्रेल, S3, EC2, कॉग्निटो पण इम्पॉर्टंट नाही आहे बट ठीक आहे. EC2, बिल्डर, इमेज बिल्डर, क्लाउड फ्रंट, एम्प्लिफाय, बिलिंग अँड कॉस्ट मॅनेजमेंट आणि हेल्थ डॅशबोर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट IAM. याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे, IAM पासून. ठीक आहे. त्यानंतर लॅमडा सर्व्हरलेस साठी यूज होतं.
सर्व्हरलेस काय असतं ते पण मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे. ठीक आहे. DynamoDB डेटाबेससाठी यूज होतं. S3 स्टोरेजसाठी यूज होतं. IAM युजर्स मॅनेजमेंटसाठी यूज होतं. EC2 तुम्हाला आपण फर्स्ट कोणतं डिप्लॉयमेंट मॉडेल आहे? क्लाउड मॉडेल, क्लाउड सर्व्हिस मॉडेल कोणतं आहे फर्स्ट? IaaS इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. राईट. तर EC2 तुम्हाला IaaS म्हणजे प्रोव्हाइड करतं, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. हेल्थ डॅशबोर्ड आहे, देन कॉग्निटो आहे. एक कॉग्निटो आपण आय थिंक हां युजर ऑथेंटिकेशन साठी यूज करतो. देन बिलिंग अँड कॉस्ट मॅनेजमेंट ऑब्व्हियसली आपल्याला काय आपण यूज करतोय त्याची कॉस्टिंग वगैरे करण्यासाठी. इमेज बिल्डर हे EC2 मध्ये गेल्यानंतर समजेल तुम्हाला कसं करायचं, काय कशासाठी यूज होतंय. देन सिम्पल ईमेल सर्व्हिस, SES म्हणजे ईमेल, जेव्हा तुम्ही काहीतरी एखाद्या याच्यावरती जाता बघा तुम्ही वेबसाईटवरती, त्या वेबसाईटला गेल्यावर रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला ईमेल येतो की तुम्ही थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन असं काहीतरी. ठीक आहे. त्या टाईपच्या सर्व्हिसेससाठी ईमेल नोटिफिकेशनचा यूज होतो. देन क्लाउड फ्रंट ते पण तुम्हाला प्रॉपरली सांगतो मी नंतर. त्यानंतर एम्प्लिफाय पण सांगितलं जाईल काही विषय. ठीक आहे. Then ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट अकाउंट बनवले. AWS मध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट यूज करा त्याचे पैसे लागणार. बिकॉज इथं काय आहे, कोणतीही गोष्ट यूज करा त्याचे पैसे तुम्हाला चार्ज केले जाणार. ठीक आहे. हो सर. सो आता ऍज अ स्टुडंट आपण काय काय प्रिकॉशन घ्यायच्या ती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी काय करायचं, अकाउंट वरती जायचं. बिलिंग अँड कॉस्ट मॅनेजमेंट. जर अकाउंट तुमचं असेल तर लॉग इन करा आणि लगेच सोबत कंटिन्यू करा. ज्यांचं अकाउंट नसेल त्यांनी नंतर हे कम्प्लीट करून घ्या. बिलिंग अँड कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये गेल्यानंतर इथं सर्च करायचंय बजेट. इथं बजेट्स अँड प्लॅनिंग दिसतंय. हो सर. प्रोफाईल वरती क्लिक करायचं. देन एकतर अकाउंट वरती किंवा बिलिंग अँड कॉस्ट मॅनेजमेंट वरती क्लिक करायचं. जस्ट अ सेकंड. नो इश्यू. बिलिंग अँड कॉस्ट मॅनेजमेंट वरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला आहे, इथं बजेट अँड प्लॅनिंग दिसतंय. हो सर. सो बजेट अँड प्लॅनिंग वरती ओके 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 स्क्रोल करायचं. बजेट अँड प्लॅनिंग मध्ये बजेट्स मध्ये बजेट्स वरती क्लिक करायचं. बजेट्स वरती क्लिक केले, इथं तुम्हाला ब्लँक दिसेल. ठीक आहे. त्यानंतर क्लिक करायचं क्रिएट बजेट वरती. करताय का तुम्ही कंटिन्यू? हो सर. येस. क्रिएट बजेट वरती क्लिक करायचे. त्यानंतर यूज टेम्पलेटला सिलेक्ट करायचं. कस्टमाइज पण करू शकता, बट सध्या तुम्हाला झिरो बजेट करायचे. त्यासाठी यूज टेम्पलेट, देन झिरो स्पेंड बजेट, टेम्पलेट सेटिंग. एवढं झाल्याच्या नंतर क्रिएट बजेट वरती क्लिक करायचंय बस. आणि इथं ईमेल रेसिपियंट
म्हणजे जर हे बजेट हिट झालं, स्क्रीन दिसते की झूम करायची आहे? नाही दिसते. दिसतंय सर. ठीक आहे. तर इथं ईमेल रेसिपियंट मध्ये कोणाचा ईमेल टाकायचा, जर म्हणजे जर ते बजेट हिट झालं तर कोणाला नोटिफिकेशन गेलं पाहिजे, त्या पर्सनचा, म्हणजे तुमचाच एकतर पर्सनल अकाउंट यूज करत असेल तर तुमचाच पर्सनल ईमेल आयडी टाकायचा किंवा सेकंडरी आयडी टाकायचा. किंवा मग सपोज तुमचं काहीतरी ऑर्गनायझेशन असेल तर ऍडमिनचा ईमेल टाकायचा या टाईप मध्ये. म्हणजे जे कोणी कॉस्टिंग साठी रिस्पॉन्सिबल असेल त्यांचा ईमेल ऍड्रेस तिथे टाकायचा. आता हा माझा पर्सनल ईमेल आयडी मी इथे टाकलाय. त्यानंतर बजेटचं नाव, देन त्याची ईमेल आयडी टाकली आपण. आता हे जे न्यू बजेट क्रिएट झाले याची लिमिट काय आहे? $1. याची लिमिट काय आहे तर $1, म्हणजे $1 पेक्षा वरती गेलं तुमचा युसेज तर तुम्हाला लगेच ईमेल नोटिफिकेशन येईल. त्याच्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन असेल की तुम्ही कुठं काय यूज केलंय आणि कोणती सर्व्हिस तुमची ऍक्टिव्ह आहे, ज्याच्यामुळे तुमचं बिल वाढत चाललंय. ओके. येस सर. सो याच्याने काय होईल, आपलं कुठलंही आपल्याला वरती चार्जेस कमीत कमी म्हणजे मिनिमम चार्जेस येतील, हे आपलं इन्शॉर होईल. ठीक आहे. तर हे का सांगतोय मी सगळ्यात आधी, बिकॉज ऑफलाईन बॅचला मी एकदा सांगितलं होतं स्टार्टिंगला, बट त्याच्यात कोणीतरी ऍबसेंट होतं, त्यांनी ते बजेट लावलेलं नव्हतं. तो त्यांचं अराउंड 2500च्या पण प्लस बिल जनरेट झालं होतं. सो अकाउंट क्रिएट केल्या गेल्या आधी बजेट क्रिएट करा, झिरो बजेट. ओके. हो सर हो. येस, बिकॉज आपण ज्या सर्व्हिसेस यूज करणार आहेत त्या पूर्णपणे पेड नाहीये, बट त्या जेव्हा फ्री टियरच्या बाहेर जातात तेव्हा त्याचं कॉस्टिंग लागणं सुरू होऊन जातं. ठीक आहे. आणि जर ओल्ड अकाउंट असेल तर त्याचे 1 वर्षापेक्षा जुनं अकाउंट असेल तर नवीन अकाउंट बनवा, तो तुम्ही फ्री टियर एलिजिबल राहतात. ठीक आहे. हो हो सर. सर. येस. अरे काय. सर तुमचा माईक म्यूट झाला. हो हो हो. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. जेव्हा तुमचं बजेट हिट होतं ना तेव्हा या टाईप मध्ये तुम्हाला ईमेल येतो. ओके. नेटवर्कचा इश्यू ओके सर. आहे. हा, इथं हे एक्सिडेड युअर अलर्ट थ्रेशोल्ड या टाईप मध्ये.
सो तुम्ही लगेच अवेअर होता की काहीतरी चालू राहिलंय, कोणती तरी सर्व्हिस आपलं रनिंग आहे. त्यामुळे तुम्ही इथं येऊन डायरेक्टली कन्सोलला तुम्हाला इथं तुमचे कॉस्ट आणि युसेज मध्ये तुमचं काय कोणती सर्व्हिस ऍक्टिव्ह आहे किंवा कोणत्या सर्व्हिसने तुमचं बिल जनरेट केलंय ते सगळं तुम्हाला इथं दिसतं. हे बघा आता इथं EC2, डायनामो डीबी, VPC म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आणि S3 हे युसेजची इथं इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. येस सर. Yes. तर तुमचा हेल्थचा डॅशबोर्ड आहे, इथं कॉस्ट आणि युसेजचा आहे. आय थिंक मीटिंग 10 मिनिटं आहे. ठीक आहे. देन सिक्युरिटी ऍडवायझर्स, इथं तुमचे लेटेस्ट AWS ने काय रिलीज केलंय, कोणते मायग्रेट केलंय किंवा कोणते सर्व्हिसेस बंद केल्यात, ते सगळं तुम्हाला इथं दिसून जातं. त्यानंतर हे बेसिक सेटअप झाल्याच्या नंतर आपण मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन हा जो पार्ट आहे तो अकाउंट क्रिएट करतानाच करायचा आहे. ठीक आहे. MFA जेव्हा तुम्ही लॉग इन कराल ना, इथं तुम्हाला आधी नोटिफिकेशन येईल की MFA इनेबल करा. MFA म्हणजे काय, तर सिम्पली मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, ज्यामुळे तुम्ही तुमच्या अकाउंटला सेफ ठेवता. तुमच्या पासवर्ड व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक सिक्युरिटी कोड विचारला जातो, जसं तुम्ही गुगलला ठेवला असेल टू फॅक्टर ऑथेंटिकेशन त्या टाइप मध्ये. ठीक आहे. त्यानंतर हे हो जे AWS सर. फ्री टीयरची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस मध्ये काय काय तुम्हाला फ्री टीयर मध्ये अवेलेबल आहे. आणि याची लिमिट असते 12 मंथ. सो त्यामुळे मी म्हटलं की जर तुमचं अकाउंट 1 वर्षापेक्षा जुनं असेल तर तुम्हाला त्या सर्व्हिसेस फ्रीली यूज नाही करता येणार. सो तुम्ही नवीन अकाउंट क्रिएट करा. ओके. फ्री मध्ये काय काय भेटतंय, ओके. तर कम्प्युटरमध्ये आपल्याला 750 आवर्स EC2 म्हणजे आपला इन्फ्रास्ट्रक्चर 750 आवर्स फ्री भेटते पर मंथ. ठीक आहे. हे कसं आहे काय आहे, हे आपल्याला प्रॉपरली जेव्हा आपण EC2 मध्ये घुसू त्यावेळेला समजेल. ठीक आहे. S3 मध्ये काय सांगतंय, 5 GB ऑफ स्टँडर्ड स्टोरेज फ्री भेटतंय. ठीक आहे. डेटाबेस मध्ये RDS चे 750 आवर्स पर मंथ म्हणजे 30 days into 24 किती होता, तर 720 म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट काय फ्रीच आहे पूर्ण. ठीक आहे. देन Amazon क्यू डेव्हलपर हे अनलिमिटेड आहे, फॉर ऑलवेज फ्री आहे. ठीक आहे. इथं तुम्ही चेक करू शकता तुम्हाला 12 मंथ साठी काय काय फ्री आहे, त्यानंतर ऑलवेज फ्री मध्ये काय काय आहे. ठीक आहे. त्यानंतर ट्रायल्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. ठीक आहे. इथं तुम्ही चेक करू शकता, सर्व्हिस वाईज चेक करू शकता, कम्प्युटर मध्ये काय काय, डेटाबेस मध्ये काय काय, स्टोरेज सोल्युशन मध्ये कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहे, देन सर्व्हरलेस मध्ये काय काय भेटत आहे. ठीक आहे. हो सर. येस. आय थिंक मीटिंग एंड होती है 6 मिनिट्स अभी. ठीक आहे. एवढं सफिशियंट आहे. आपण उद्या सगळ्यात पहिले आपण IAM शिकणार आहे. ठीक आहे. IAM म्हणजे काय असतं, तर आयडेंटिटी अँड ऍक्सेस मॅनेजमेंट. याच्यामध्ये तुम्ही याचा यूज केस काय आहे, जर तुमच्याकडे सपोज एक एकदम सिंपल लेमॅन टर्म्स मध्ये सांगतो तुम्हाला आज, बाकी उद्या टेक्निकली आपण बघणारच आहे त्याला. ठीक आहे. ओके सर.
येस. सो आयडेंटिटी अँड ऍक्सेस मॅनेजमेंट. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं तर आता सपोज ही एक ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन 1. याच्यामध्ये सपोज 10 डेव्हलपर्स आहेत, 10 टेस्टर्स आहेत आणि 5 जे आहेत ते डेव्हऑप्स पीपल आहेत. ठीक आहे. सो आता डेव्हलपर जो आहे, डेव्हलपरला पण तुमचा AWS चा ऍक्सेस द्यावा लागणार. ठीक आहे. का द्यायचा? बिकॉज त्यांनी जे कोड केले ते अपलोड कुठं करणार नाही का? मग ते कोड जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये असण्यासाठी त्या डेव्हलपरला पण तुम्हाला ऍक्सेस द्यावा लागणार. सपोज डेव्हलपर एक वेबसाईट डिझाईन करताय, डेव्हलप करताय आणि त्याच्यावरती काही इमेजेस आहेत ज्या की कंपनीच्या प्रायव्हेट आहेत. तर त्यावेळेला त्या इमेजेस तुम्हाला तुमच्या पर्सनल प्रायव्हेट क्लाउड मध्ये ठेवावं लागतील कंपनीच्या. दॅट्स वाय AWS च्या स्टोरेजचा ऍक्सेस त्यांना द्यावा लागेल सिम्पली, किंवा स्टोरेज मधनं काहीतरी लिंक्स द्यावं लागतील की त्या इमेजेस ते ऍक्सेस करू शकतील. बट इमेजेस ते ऍक्सेस करू शकतात त्यासाठी तुम्ही ऍक्सेस देताय. बट यांना तुमच्या जे मशीन्स तुम्ही रन करताय, जे सर्व्हर आहे, सर्व्हर जे रन करताय त्याचा ऍक्सेसची गरज आहे का? तर नाही. बिकॉज त्यांना फक्त इमेजेस पाहिजेत की मला इमेजचा URL द्या, आम्ही आमच्या वेबसाईटमध्ये युज करू. ओके. देन टेस्टर्स आहे. टेस्टरला कसली गरज आहे? तर जे पण डिप्लॉयमेंट होतंय ते प्रॉपरली वर्क करतंय का टेस्ट करायचे. सो त्यासाठी काय, फक्त सर्व्हरचं जे सर्व्हर जे एंड पॉइंट्स देत आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही प्रोप्रायटरी लेवलला जाता त्यावेळेला तुमचे जे ऍडमिनचे डॅशबोर्ड्स आहे ते तुम्हाला पब्लिकली ठेवायचे नसतात ऍक्सेसिबल, म्हणजे जनरल पब्लिकला ते ऍक्सेसिबल नसले पाहिजे. बट टेस्टरला ते टेस्टिंगसाठी ऍक्सेसिबल असायला पाहिजे. तर त्या टेस्टरला त्या पर्टिक्युलर सर्व्हिसचा ऍक्सेस असला पाहिजे. बट टेस्टरला या इमेजेसचा ऍक्सेस असण्याची काही गरज आहे का? हॅलो. नाही. करेक्ट. सो हा, त्यावेळेला हॅलो. फक्त तुमच्या या डेव्हलपमेंट म्हणजे टेस्टिंग इन्व्हायरमेंटचा त्यांना ऍक्सेसची गरज आहे. सो त्यावेळेला फक्त टेस्टरला त्या तेवढ्या पार्टचा ऍक्सेस दिला जाईल. त्यानंतर जे डेव्हऑप्स पर्सन आहे, डेव्हऑप्स पर्सनला तुमचे सर्व्हर्स क्रिएट करावे लागतील. स्टोरेज सोल्युशन्स काय आहे, डेटाबेस कुठला यूज करायचा आहे, कोणता क्रिएट करायचा आहे, हे सगळं बघावं लागेल. तर त्यावेळेला डेव्हऑप्स पर्सनला फक्त तुम्ही जर टेस्टिंग एन्व्हायरमेंटचा किंवा टेस्टिंगचे जे सर्व्हिसेस आहे त्यांचा ऍक्सेस दिला तर चालेल का? किंवा ओनली इमेजेसचा ऍक्सेस दिला तर चालेल का? तर नाही चालणार. यांना काय असाच ऍक्सेस लागेल EC2, ज्याच्यानी ते सर्व्हर्स क्रिएट करतील. ठीक आहे. त्यानंतर रेडशिफ्ट किंवा DynamoDB, ज्याच्याने ते काय करतील, डेटाबेसेस क्रिएट करतील. ठीक आहे. त्यानंतर अजून यांना काय पाहिजे, तर जे सर्व्हर चालू आहे त्याला मॉनिटर करायचे. मॉनिटरिंगसाठी काय, क्लाउड वॉच, क्लाउड ट्रेल, या सर्व्हिसेसचा त्यांना काय लागेल, ऍक्सेस लागेल. समजते? तो हे सगळं, हे जे सर्व्हिसेस प्रॉपरली यांना, याला एवढा ऍक्सेस आहे, याला एवढा ऍक्सेस आहे, यासाठी काही होतं तर IAM होतं. ठीक आहे. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडे. हो सर. बाकी आपण उद्या बघूया. IAM पासून स्टार्ट करणार आहे. IAMचा अजून प्रॉपरली तुम्हाला एक एक्झाम्पल विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघणार आहे. IAM मध्ये काय होतं, कसं होतं, IAM रोल्स, युजर्स वगैरे काय असतं ते सगळं आपण बघणार आहे. ठीक आहे. ओके. ओके सर. काही डाऊट आहे? जर तुम्हाला अकाउंट क्रिएट करताना नाही सर. काही डाऊट आला तर मेसेज करू शकता. ठीक आहे.